हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. काय झालं दादू? मी बोलायला लागले तर लगेच शौर्य बघायला लागला आणि येस लाईट पण गेलेत. लाईटला पण आत्ताच जायचं होतं, नेमकं दिवसभरातून आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे. लाईट गेली पण जी चार्जिंगचा बल्ब आहे तो चालू आहे. पूर्ण घरात बाकी लाईट गेली आहे. आणि इकडे काय रे दादू? फोन सोडा, चला आता बस. द्या इकडे फोन, चला माव इकडे ये, चल दादू. हाय. लाईट गेली तर बरोबर इकडे पळालाय, नाहीतर तो आहे ना अजिबात आला नसता. हे बघ, तर मगाशी व्हिडिओ स्टार्ट केला आणि लाईट गेली तर शौर्य इकडे आलाय आणि तो आता इकडेच जवळ बसलाय. शौर्य हे बघ, दादू बबडू, ए बबडू, हे बघ कोण ए शोना. हे असं लोळायचं काम चालू आहे. तर तो इथं जवळ बसलाय आणि शरू गेलाय खाली दादांसोबत. तर तो येईल थोड्याच वेळात. आणि आज संडे असल्यामुळे दिवसभर काय ब्लॉग स्टार्ट केला नाही, तर म्हटलं थोडासा आरामच करावा, त्यामुळे काय ब्लॉग वगैरे स्टार्ट केलं नाही. आणि म्हटलं शेवटी कसं संडे असला ना तर बाकीची तर कामं होतच राहतात. वाढीव पण कामं असतात इतर दिवसांचे, जे आपण ठेवलेले असतात की विकेंडला करूयात, संडेसाठी ठेवूयात, तर अशी पण कामं होती. तर ती सगळी कामं काय आवरून घेतली आणि ते गेले होते मार्केटमध्ये, भाजी वगैरे आणायची होती. तर येता येता मंचुरियन घेऊन आलेत. आणि इकडं शौर्याचं बघा काय चाललं. काय करायचंय? खायचंय तुला? धरे घे. आम्हाला कुरुम कुरुम असेल तर सगळं आवडतं. मंचुरियन माझ्या जास्त आवडीचे, पण हे असं कडक कडक असलं ना, मऊ पदार्थ अजिबात खाणार नाही. त्याला जे काय असेल ना ते कडक कडकच आवडतं खायला. डर अरे वा. आणि भेळ आणली आहे जी की त्यांना खूप आवडते. तर शर्विल येईल, शर्विल आल्यावरती त्याला पण देईल. तर चला, अजून जसं काय आता तसं तर संध्याकाळचे 7 वाजले ते. आणि इथून पुढचं जे काय असणार ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि हा, आज संध्याकाळी जेवणासाठी बिर्याणी बनवणार होते, तर मग ती आहे ना मी लवकरच बनवून घेतली. कारण दरवेळेस कसं होतं, थोडं लेट बनवली ना की मग ते बिर्याणी बनवण्यातच पूर्ण टाईम जातो, थोडा पण वेळ भेटत नाही. म्हणून मग ना जरा संध्याकाळी लवकरच लागली होती बिर्याणी बनायला. आणि बिर्याणी पूर्ण बनवून झालेली आहे. आता फक्त थोड्या वेळाने परत त्याला थोडंसं गॅसवरती ठेवून देईल. आणि जी काय मी बिर्याणी बनवते तर ती मी नेहमीप्रमाणेच बनवली आहे. तर त्याची रेसिपी आपले आधीचे जे ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला बघायची असेल तर ती पण नक्की जाऊन बघा. आणि तर थोड्या वेळाने दाखवतेच मी तुम्हाला. पण इकडे बघा या दादाचं काय चाललंय. माझं काय करायचं तुला? देऊ? मी चारू? ए ए कसे आहे? कसे आहे रे? छान छान आहे. इकडं बिर्याणी वगैरे बनवून झालेली आहे. आता फक्त ती गरम करायची आहे. आणि इकडं ब्लॅक कॉफी आऊनसाठी, माझ्यासाठी मी दूध टाकून घेणार. आणि इकडं भाजी आणली आहे त्यांनी, तर आता भाजी पण साफ करा. तर ह्यांना कॉफी देते आणि त्यानंतर मग आहे ना भाजी क्लीन करून घेते. आणि जी बिर्याणी बनवली होती तर आता मी जेवायच्या टायमिंगला डिरेक्टली तिला गरम करेन. थोडंसं तशीच्या तशीच आहे बनवलेली. म्हटलं थोडं लेट, म्हणजे आत्ता जर बनवायला घेतली असती तर मग जरा उशीर झाला असता आणि बाकीच्या कामांना पण मग जरा लेट होतो. त्यामुळे मग म्हटलं की थोडी लवकर बनवून ठेवावी. तर आता कॉफी झाली आहे, त्यांना देते आणि मी पण थोडीशी कॉफी. तर कॉफी वगैरे घेतली आणि त्यानंतर मग लागली भाज्या क्लीन करायला. आणि शौर्य इकडे मागे खेळत होता. शरू काय अजून आला नव्हता, तरी पण मग शौर्य चांगला एकटाच खेळत होता. तर म्हटलं तोपर्यंत आहे ना पटापट सगळं आवरून घ्यावं. तर मी सगळ्यात आधी ना भाज्या काढून घेतल्या इकडे. पण असं आहे ना की जर भाजी आणायला ते गेले ना तरी पण फोन कंटिन्यू चालू असते, काय आणायचं आहे, किती आणायचं आहे, हे सगळं मला सांगावंच लागतं. तुम्ही पण असंच करता का? म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असेल ना तरी पण ती अशीच सांगावं लागते. तर मी सगळ्यात आधी इकडे काय केलं की जे कांदे बटाटे होते तर ते आधी चाळीमध्ये काढून घेतले. आणि त्यानंतर या बाकीच्या भाज्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या सेपरेट करून घेतल्या. आणि कसं मातीने वगैरे खराब झालेले असतात तर मग त्या गोष्टी आहे ना धुवून ठेवलेल्याच बऱ्या पडतात. आणि कढीपत्ता बऱ्यापैकी खराब झालेला होता, त्यामुळं मग आहे ना माती वगैरे लागली होती. तर म्हटलं मग तो धुवून ठेवावा, त्यासाठी तो असं काड्या त्याच्या बाजूला केल्या. आणि तोपर्यंत इकडे मिरची आहे ना, ती पण मिरची ना त्याची देठं काढून घेतली, त्यामुळे मिरची छान टिकते आणि खराब होत नाही लवकर, त्याला पाणी सुटत नाही लवकर.
आणि त्यासाठी ना मी अशी मिरची वगैरे ठेवायला अशी जाळीची भांडी वापरत असते. मी कामं करत असताना शर्विलमध्ये येणार नाही असं होतच नाही कधी, तर त्याची मध्येच लोडबोड चालू होती. तर मग इकडे आहे ना जे काही भांडे आहेत तर त्याच्यामध्ये ना मी टोमॅटो मिरची वगैरे सगळं काही ठेवून घेतलं आणि इकडे गाजर वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं. ते थोडा वेळ सुकू दिलं आणि त्यानंतर मग ते फ्रीजमध्ये ठेवणार होते. तर इकडे कढीपत्ता पण मी क्लीन करून घेतला आणि ना कढीपत्ता असा आहे ना मी इकडे कॉटनचा कपडा घेतला, त्याच्यावरती ना थोडंसं त्याचं पाणी काढून घेण्यासाठी ना त्याचं हलक्या हाताने त्याला प्रेस करून घेतलं, म्हणजे जेणेकरून आहे ना तो आतमध्ये ओला जरी असला तरी पण मग तो खराब होणार नाही. त्यासाठी ना त्याला जरा कोरडा करून घेतला चांगला आणि त्यानंतर आहे ना तो पण आहे ना असं एक एक पानं करून डब्यामध्ये काढून घेतलं. आणि ना प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ना कढीपत्ता छान टिकतो, त्यामुळे ना मी ते प्लास्टिकच्याच भांड्यांमध्ये ठेवायचं ट्राय करते कढीपत्ता. तर इकडे ना मी सगळं काही अरेंज करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं मग आता फ्रीज पण क्लीन करून घेते. तर फ्रीज क्लीन करताना शौर्यमध्ये आला होता, त्याचं असं चाललेलं की मला तिथं उभं राहू देत आणि मीच करतो मदत. तर एकीकडे त्याची गडबड चालू होती, पण तरी पण आहे ना मग म्हटलं फ्रीज पटपट अरेंज करून घ्यावा. आणि मी फ्रीजमध्ये ना जास्त काही सामान ठेवत नाही, जे रेग्युलर लागणारे असतात टोमॅटो वगैरे मिरची अशा सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतात आणि भाज्या कशा इतर वेळी पण आणता येतात, त्यामुळे मी त्या जास्त प्रमाणात काही मांडून ठेवत नाही. तर असं आहे ना एकदम सुटसुटीत मी फ्रीज मांडून ठेवत असते, कारण त्याला प्रॉपर व्हेंटिलेशनची पण गरज असते. त्यामुळे जास्त पण भाज्या एकदम आणून ठेवायच्या आणि मग ते वापरणे ते पण नाही योग्य. तर फ्रीज माझा पूर्ण सेट करून झाला आहे आणि इकडे मी असंच फ्रीज सेट केला आहे बघू शकता. तर इकडे मी कढीपत्ता कोथिंबीर आणि इकडे बटर आहे, अमूलचं जे बटर असतं तर ते ठेवले आणि मागे टोपामध्ये कोशिंबीर बनवली होती तर ती आहे. आणि इकडं टोमॅटो आणि मिरची वगैरे असते, ज्या अशा ज्या अशा सारख्याच लागणाऱ्या गोष्टी असतात ना, म्हणजे टोमॅटो मिरची झालं तर हे अशा जरा समोरच ठेवल्यात. आणि इकडे मग आहे ना गवार आहे आणि इथं मटकी आहे, मोड आलेली मटकी आहे जी भिजत ठेवली होती तर ती पण ठेवली आहे. आणि त्यानंतर इकडं यात काही भाज्या ठेवल्या ते. आणि इकडे आहे ना बीट वांगे टोमॅटो जी काय भाजी असेल तर ती इथं ठेवत असते. आणि सध्या तरी गाजर आणि बीटचा ज्यूस असं सगळं काही बाळांना द्यायचं चाललेलं असतं. त्यानंतर इकडं काही मसाले काय काय पाहिजे ओ काय. आणि हा माझ्या शरूच्या काय बबडी आहे काय काय हवं आहे. आणि ह्या पिल्लाचं असं काम असतं, एकदा फ्रीज खोलला ना की असं इकडं वरती यायचं काम असतं. बास बास चला खाली उतरा, बास झालं चला, बाश बाश बाश. नो नो काहीच नाही त्याच्यात. अंडे आणि इकडे लिंबू वगैरे असतात. त्यानंतर आता इथं हिंगाची डब्बी आहे, याच्यात सोडा आहे आणि ही सध्या तरी रिकामीच आहे. याच्यात आणखीन मला भरून ठेवायचे, त्याची पावडर बनवायची आहे मला धन्याची, तर ती बनवून ठेवायची आहे. इकडं कॉफी लागते तर ती, लोणचं आणि इकडे जे काही मसाले एक्स्ट्राचे सूप वगैरे काय असेल तर ते, चटणी वगैरे असं सगळं इकडे ठेवलेलं असतं. त्याला फ्रीज वगैरे सेट करून झालं, भाजी पण सगळी क्लीन करून ठेवून दिली आहे. आणि इकडं शरू आला आहे. शरू इकडे बघ, कुठे गेली होती मम्मा तू, बुंबुम गेली होती तू. काय करतोय हे, आईस ट्रे पूर्ण रिकामा आहे पण त्याचं असं काम चालू असतं, त्याचं असं म्हणणं असतं की त्याला थोडं तरी गार लागलं, त्याला ते बर्फ खायची खूप जास्त सवय लागली होती. अरे थंडी आहे, ऐकत नाही आणि अजिबात, हो ना. बरं चला आता ए फॉर ॲपल बोलून दाखवणार का तू, कुठे आपला ॲपल ते दाखव, तिकडे ॲपल दाखव ना, कुठे ॲपल, ॲपल बॉल कुठे बॉल, हां कॅट कुठे कॅट, डी फॉर डॉग आणि ई फॉर एलिफंट, एलिफंट 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 कुठे आहे, तिकडे वरती वरती वरती, इथे 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 एलिफंट. आणि एफ फॉर फिश, ओके, जी फॉर ग्रेप्स आणि जीप कुठे, जीप 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 कुठे, जीप दाखव, ओके. आणि लायन कुठे, लायन 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 कुठे, लायन दाखव दाखव, बोट दाखव त्याच्यावरती, बोट ठेव लायनवरती. आणि मंकी कुठे तुझं, मंकी मंकी, क्वीन कुठे, क्वीन क्वीन तो काय, ऑक्स, ओके. आणि वॉच कुठे, वॉच 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 वॉच, हे बघ इकडे खाली आहे ना, इकडे वॉच कुठे, तिथं आहे. आणि
ट्रेन कुठे ट्रेन? ओके. आणि शिप कुठे शिप? शिप शिप. आणि रॅबिट कुठे रॅबिट? रॅबिट खाली 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 रॅबिट रॅबिट कुठे? ए बाई इथं रॅबिट आहे ना. अरे वा. आणि ते कोण आहे क्वीन? ती क्वीन आहे ना. आणि आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम? आणि हेन कुठे हेन? हेन हेन कुठे हेन? तर चला जेवण वगैरे सगळं झालंय आता. आणि जेवण मगाशीच झालंय. तर त्यानंतर मग सकाळच्या डब्याची तयारी करत होते. गव्हाची शेंग वगैरे होती तर ती निवडून ठेवली. आणि इकडे ही 2 पिल्लं बघा खुर्चीवरच्या गाद्या खाली घेतले ते आणि त्याच्यावरती लोळायचं काम चाललंय. आणि वाजलेत किती बघा 12ला 5 कमी आहेत फक्त. अजून झोपायचं नाव नाही दोघांचं. शरू ये बघ शरू शरू. हे काय काय करतोय? तर यांचा असाच उद्योग चालू आहे. चला झोपायला आता. चला चला आतमध्ये बेडरूमला. चला ती गादी उचलून ठेव वरती. गादी उचलून ठेव वरती. शरू गादी ठेव वरती. ठेव चल. गुड बॉय. ओके चला आता आतमध्ये. दमलं बाळ दमलं माझं. अरे बापरे काय चाललंय काय चाललंय? दादू दादू उठ दादू. दमलं माझं बाळ. ओके चला आता. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये काय जास्त शेअर केलं नाही. आणि तसंही आहे ना आज ब्लॉग खूप लेट स्टार्ट केला कारण दिवसभर म्हटलं मग संडेची जी काय कामं होती तर ती आवरून घेतली. आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवला. तर बिर्याणी तर खूप छान झाली होती. आणि म्हटलं मग थोडंसं जरा लेटच स्टार्ट करावं ब्लॉग. आणि ब्लॉगला जरा लेट स्टार्ट केलं त्यामुळे ब्लॉग इतका मोठा पण नसेल झालेला. तरी पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा नक्की. आणि कसा वाटला मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.